जागता धन्य माता पिता तयाची कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी देवा प्रस्तुत. पुरातन आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि अजून एक शब्द बोलतो, परभणी जिल्ह्यामध्ये हा खुजड्याचा कार्यक्रम म्हणजे पुरातन जुना आहे. का बरं? हे काय आजचा सुरुवात नाहीये. आता जरी आपण त्या ठिकाणी 75 वर्ष झाले म्हणायला लागलो तरी पण हा त्याच्या पुढचा आहे. आलं का लक्षात? कारण 72ला तर आम्ही आळंदीला गेलो आणि माझं म्हणजे 1/1/1945 माझं वय आहे. किती जन्मतारीख आहे? 1/1/1945. तू म्हणाल मग तुम्हाला कळतंय का नाही? पूर्ण कळतंय हे मला. मी इथे आलो, कीर्तन पण अगदी माझ्या इथून बैलगाडीनं येऊन आम्ही गावाकडे गेलो. आता आपण हे करायला लागलो, पण अगदी आनंदाची गोष्ट आहे. आज म्हणजे एकजुटीनं 75 वर्षे परमार्थाचा उत्सव साजरा होणं या जागेतच मोठं एक कठीण काम आहे माझं. गावामध्ये काही लोकांना आज या वर्षी केला की दुसऱ्या वर्षी टिकणं, या वर्षी झाला की त्यामध्ये लोक परत म्हणाले तुमच्याकडच्या वह्या इकडे आणा. आता तिकडे जायचं नाही आपल्याला, पण अशी चालू आहे प्रथा. पण ही प्रथा तशी नाहीये. बरं, याला इतक्या अडचणी आल्या ना, आता का मला ती बोलून दाखवायला होता का तुम्ही? तुमच्या गावातल्या सर्वच लोकांना कल्पना असेल ही मला जाण नाही, पण पूज्य वैकुंठवासी माझे गुरुबरे माधव महाराज मगर म्हणायचे, काका हो चंपतीला कधी विसरायचं नाही. मी तुमच्या पाया पडू का? मी म्हटलं महाराज माझ्या काय, माझे कशाला काय पाया पडता तुम्ही? हा माणूस देव आहे. हे माणूस काय? देव आहे. ऐका अजून परत बारकाईनं, हे माणूस संत आहे. कोण? चंपतराव. आणि हा माणूस वारकरी आहे पंढरीरायाचा. आजपर्यंत मला कळतंय तसं यांनी कोणतीच वारी चुकू दिली हे सामान्य नाही. मला हे म्हणजे एकच यांना विशेषण लागतं असं मला म्हणता येणार नाही. संत त्यांनाच म्हणायचं, कोणालाही म्हणायचं नाही, की ज्याला अखंड नामाची लालसा आहे, अखंड जो देवावरती तुटून पडलेला आहे, मग ती आळंदी असो वा पंढरी असो. बघा काय ते. बरं, अजून एक दुसरं एक यांच्यामध्ये एक होता हेतू, कोणाचंही कीर्तन असो, हे माणसं कीर्तनाला बसणार म्हणजे बसणार, असं तसं नाही म्हणायची, त्याला व्यवस्थित होऊ द्या म्हणायची. काही काल गेला मालक याच्यामध्ये,